नमस्कार, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाता येणार. ही जी बंदी होती न जाण्याची, म्हणजे जाऊ नये अशी बंदी होती, सरकारी कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, ही 6 दशकानंतर आज उठवण्यात आली. आता खरं म्हणजे सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी 6 दशकापूर्वी कुणी निर्देश देऊन बंदी आणली आणि मग 9 जुलै 2024 केंद्र सरकारनं ही बंदी उठवल्याचे निर्देश दिले. आता सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमाला जाता येणार नाही. 30 नोव्हेंबर 1966, 25 जुलै 1970 आणि 28 ऑक्टोबर 1980 अशा वेगळ्या निर्देशाद्वारे या इसवी सणाला वेगळ्या निर्देशाद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला शासकीय कर्मचाऱ्यांनी जाऊ नये अशा बंदी आणल्या, असे निर्देश देण्यात आले. आता वास्तविक मधल्या काळामध्ये खूप मोठी चर्चा झाली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठं नोंदणीकृत नाहीये आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या राज्यामध्ये हा एक विचार म्हणून देशामध्ये आणि जगामध्ये, म्हणजे जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतामध्ये आणि हीच संघटना जगामध्ये हिंदू स्वयंसेवक संघ नावानं चालते, तर त्यांचा हा एक विचार म्हणून ते काम करीत असतात. आणि मग अशा विचारांची दैनिक आहेत, ते दैनिक काही संघ म्हणून चालत नाहीत. त्या ठिकाणी मंडळ आहेत, NGO आहेत, संस्था आहेत, या विचाराच्या शिक्षण संस्था आहेत. त्या काही संघ म्हणून चालत नाहीत, त्या शिक्षण संस्था म्हणून नोंदणीकृत असतात. या विचाराच्या बँका आहेत, मग त्या बँका काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून चालत नाहीत. त्या बँका म्हणून RBIचं लायसन घेतात, नियमानुसार कोऑपरेटिव्हचं रजिस्ट्रेशन करतात आणि त्या बँकिंग ऍक्ट प्रमाणे चालतात. आणि खरी गोष्ट इथंच आहे की शेकडो क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करीत असतो. म्हणजे जसं विश्व हिंदू परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची, विश्व हिंदू परिषदेला बंदी नाहीये, तिथं कार्यकर्ते काम करत असतात. विवेक व्यासपीठ आहे, इतिहास संकलन परिषद आहे, समरसता मंच आहे, बजरंग दल आहे, ABVP आहे, विद्यार्थी ठिकाण संघटनेमध्ये ABVP ठिकठिकाणी निवडणुका लढवते, विद्यापीठाचे पॅनल करते, महिला समिती आहे, महिला सेवा समिती आहे, आणि मग बँका आहेत, जनकल्याण समिती आहे, शिक्षण संस्था आहेत, दैनिक आहेत. म्हणजे इतर कर्मचारी जातात, संघाच्या कार्यक्रमाला जायचं नाही एवढंच. म्हणजे तसे हे जे निर्देश होते तसे ते फसवेच निर्देश होते. म्हणजे असं काही नाही की ह्या मागच्या 60 वर्षामध्ये कर्मचारी संघाच्या कार्यक्रमाला जात नव्हते. फक्त ते संघाचे म्हणून कार्यक्रम नसतात आणि ते काही सरकारला माहित नाही असा भाग नाहीये. पण काहीतरी आम्ही केलं असं दाखवण्यासाठी म्हणून पूर्वीच्या सरकारने असं सांगितलं की कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये. आता जे कर्मचारी बँकेत काम करतात, बँकेच्या कार्यक्रमाला जातात, तिथं संघ विचारच असतो. आता कितीतरी बँका अशा आहेत की ज्या संघ विचाराच्या मानल्या जातात, जसं पुणे जनता बँक आहे, देवगिरी जनता बँक आहे, किंवा ठाणे जनता बँक आहे, आणि अशा खूप जनता बँक आहेत की पूर्वी महाराष्ट्र बँक सुद्धा अशी असेल, संघाच्या विचाराचे लोक तिथं असायचे जास्तीत जास्त. दैनिक असायचे, तरुण भारत सारखं दैनिक आहे, किंवा असे वेगळी मुखपत्र ज्याची चर्चा व्हायची की हे संघ विचाराचे दैनिक आहेत. मग या संघ विचाराच्या शाळा आहेत, हे संघ विचाराचे वसतिगृह आहेत, संघ विचाराचे संस्था आहेत, जनकल्याण आहे, असे दीनदयाळ संशोधन प्रकल्प आहेत. असे कित्येक प्रकल्प, कित्येक संस्था, कित्येक संघटना. आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देश पातळीवर विद्यार्थ्यात काम करते, मग समरसता मंच आहे. मग अशा वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा काम चालू असतं तेव्हा ते संघ म्हणून येतच नाही पुढे. त्या संघाच्या विचाराच्या वेगळ्या संघटना काम करीत असतात. आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अशा कुठल्याही कार्यक्रमात सहभाग घेतला नाही, हे खोटं आहे. मागच्या 60 वर्षात असे कार्यक्रम झालेले आहेत. शासनाचे अनुदान घेणाऱ्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थेचे कित्येक कर्मचारी जे शासनाची पगार घेतात, मग ते केंद्र सरकारचं अनुदान असो नाही तर शासनाचं अनुदान असो, आणि ते संघाचे पदाधिकारी आहेत, संघप्रणित चालणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी आहेत, संघाच्या विचाराच्या बँकाचे डायरेक्टर आहेत, संघाच्या विचाराच्या दैनिकाचे पत्रकार आहेत.
अशा कित्येक संस्था आहेत, संघटना आहेत, वेगळे वेगळे प्रकल्प आहेत की जे संघ विचाराचे आहेत, संघ म्हणूनच काम करतात. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं न करता जनकल्याण समिती, ABVP, विश्व हिंदू परिषद अशा वेगळ्या नावानं ते काम करत असतात. आणि हे सगळे चेहरे जरी वेगळे असले, त्यांचा विचार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच असतो. आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमाला जाता येणार हा कितीतरी फार मोठा निर्णय म्हणून आता लगेच विरोधक पुन्हा त्याला एकदा हिंदू मुस्लिम जातीवाद, हिंदूच्या संघाचं सरकारी कर्मचारी तिथं जर असतील तर संघाला का जाणार, संघाच्या कार्यक्रमात का जाणार, याच्यावर वादविवाद होणार. आणि मग विरोधकांना असं एक वाटणार की आपण जेवढं जास्त ह्या निर्णयाला विरोध करू तेवढी बाकीचे जे लोक आहेत, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, ते आपल्याला अजून पाठीशी येतील. तर हे सगळं राजकारण आहे. मोदी सरकार येऊन आता 2014ला मोदी सरकार आलं, 10 वर्ष पूर्ण झाले, 11वं वर्ष चालू झालंय. मग हे निर्णय करायला 11 वर्ष कशाला लागले असा जर प्रश्न माझ्यासारख्याने विचारला तर याला कुणाकडेच उत्तर नाही. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमाला जावं असं काही आदेश काढायची गरज नाही आणि जाऊ नये असाही आदेश काढायची गरज नाही. सरकारी कर्मचारी आहेत, मंदिरात जातात, मशिदीमध्ये जातात, चर्चमध्ये जातात आणि आपल्या आपल्या धर्माचं पालन करतात. आपल्या आपल्या NGO ज्याला म्हणतो आपण, वेगळ्या वेगळ्या, म्हणजे भूकंपामध्ये मदत करणारे, मग त्या कोणी मुस्लिम संघटना असो नाही तर हिंदू संघटना असो, संघ असो नाही तर अजून कोणता वेगळे, तर जिथं जिथं असे काही NGOज काम करतात, चांगली कामं होतात, रक्तदान शिबिर असतील, दवाखाने असतील, वेगळे वेगळे वैद्यकीय प्रतिष्ठान असतील, ते कुण्या विचाराच्या माणसाने काढले याच्यापेक्षा तिथं काय चांगलं काम होते हा महत्वाचा विषय आहे. हे संघाचे कार्यक्रम म्हणजे काय, तर संघप्रणित ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे कार्यक्रम असतात. आणि म्हणून सरकारी कर्मचारी यापुढे जातच होते, यापूर्वी जात होते, यापुढेही जातील. त्यामुळं हा निर्णय काही फार स्फोटक वगैरे समजून याला विरोध करण्याच्या भानगडीत लोकांनी पडू नये. जे काही निधर्मी, सेक्युलरवादी वगैरे म्हणतो आपण, की ज्यांना फार इंटरेस्ट आहे की केंद्र सरकारनं कुठलाही निर्णय घेतला की ताबडतोब त्याला लगेच जातीयवादाचा कसोटी लावायची, धर्मवादाची कसोटी लावायची, हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू अजून कोणी बौद्ध, मग शीख आणि वेगळे वेगळे त्याच्यामध्ये कंगोरे निर्माण करायचे. तर असा कसलाही हा निर्णय नाहीये. ह्या निर्णयाचे प्रतिसाद ते फार वेगळे नाहीये. यापूर्वीही सरकारी कर्मचारी संघाच्या कार्यक्रमाला जात होते, तुमची बंदी असली तरी जात होते, कारण संघाचे कार्यक्रम हे थेट संघाच्या नावावर कधीच नसतात. त्यामुळं हा जो काही GR केंद्र सरकारनं काढला किंवा हा काही निर्देश दिले, हे काही पत्र काढून की आता तुम्ही जायला मोकळे, तर यापूर्वी कर्मचारी मोकळे होते आणि यापुढेही आता शासकीय कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तो विचाराचा प्रश्न आहे. ज्याला जे विचार आवडतात त्या विचाराशी ते लोक जोडले जातात. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. आपलं मन YouTube चॅनलला भेट द्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन YouTube चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा. धन्यवाद.